नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. एक मुठ्ठी अनाज, फक्त एक ओंजळभर म्हणा किंवा एक मूठभर धान्य समाजामध्ये काय बदल घडवू शकतं? काय वाटतं तुम्हाला? सुचत नाही ना? आज आपण जाणून घेऊयात. आपल्या बरोबर आहेत त्याच एक मूठ अनाज अभियानचे प्रमुख पदाधिकारी, सेवा वर्धिनीचे श्री विनोद पाटील सर. आज आपण जाणून घेऊयात एक मुठ्ठी अनाज अभियानचे श्री विनोद पाटील माऊली यांच्याबद्दल. विनोद पाटील हे पिंपळे सौदागर नगर येथे राहतात आणि 20 वर्ष IT कंपनीमध्ये कार्यरत असून त्यांनी विविध समाजोपयोगी कार्यक्रमांमध्ये किंवा चळवळींमध्ये भाग घेतलेला आहे. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यांनी इंटरनॅशनल ह्युमन इन्स्पायरिंग अवॉर्ड, तसेच आत्ता मिळालेला रवींद्रनाथ टागोर यांचा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड असे देखील त्यांना मिळालेले आहेत. आपण भेटूयात श्री विनोद पाटील माऊली सरांस. नमस्कार. नमस्कार. आपली ओळख झाली एक मुठ्ठी अभियान या अंतर्गत साधारण 4-1 वर्षापूर्वी. सुरुवात मला तर कल्पना आहे एक मुठ्ठी अभियान या कार्यक्रमाअंतर्गत, पण एकदा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना देखील एक मुठ्ठी अभियान हे काय आहे याच्याबद्दल थोडी माहिती देऊन आपण सुरुवात करूया. एखादं लहान बाळ किंवा वयस्क स्त्री पुरुष यांना एका वेळेस जेवायला 200 ते 250 ग्राम धान्य लागतं. हे सर्व श्रुत आहे. हे 200-250 ग्राम धान्य जे आहे, हे धान्य तुमच्या दोघही हाताच्या पाम मध्ये जेव्हा तुम्ही कनेक्ट करतात त्यावेळेस जेवढं धान्य मावतं ते 200-250 ग्रामच्या वरती नसतं. आता आपण लोकांना काय रिक्वेस्ट करतो की एक अनाथ आश्रमातला मुलगा हा महिन्यातून 60 टाइम्स जेवण करतो, दिवसातून 2 वेळा, आणि महिन्याचे जर आपण 30 दिवस धरले तर ह्या 60 वेळेसचं जे जेवण आहे त्यातलं 1 वेळेसचं जेवण हे तुम्ही स्पॉन्सर करा, ही आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आणि एका वेळेसचं जेवणाला किती लागतं? 200 ते 250 ग्राम धान्य लागतं. म्हणजे महिन्यातून जर तुम्ही एवढं धान्य दान केलं तर असं कन्सिडर होईल की ह्या 60 जेवणांपैकी 1 जेवण तुम्ही स्पॉन्सर केलं. एक मुठ्ठी अनाज अभियानाची ही संकल्पना आहे. मग तुम्ही त्यासाठी धान्य घेता की रोख रक्कम स्वीकारता? एक मुठ्ठी अनाजमध्ये आपण फक्त आणि फक्त धान्यच घेतो. त्यामध्ये आपण कोणाकडूनही कुठलीही मॉनिटरी बेनिफिट म्हणजे फोन पे, कॅश, चेक, ड्राफ्ट हे अमाऊंट आपण घेत नाही. आणि कुठल्या प्रकार वस्तू स्वरूपातच असतात धान्य घेतो. आणि तुम्ही म्हणलात की 200 ग्राम एका माणसासाठी आपण धान्य गोळा करतो, तर तुम्ही जरा याचा स्केल सांगाल का की आपण किती गोळा करतोय आणि कुणाला देतोय ते पण जरा एकदा सांगाल का? संस्था सिलेक्शन करताना आपले स्वतःचे काही क्रायटेरिया आहेत. जसं की ती संस्था धर्मदाय आयुक्तांच्या इथे रजिस्टर्ड असावी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या. त्यानंतर त्या संस्थेला महाराष्ट्र सरकारकडून कुठलंही अनुदान मिळत नसावं. प्लस तुम्हाला माहिती असेल सॉफ्टवेअर कंपनीज किंवा मोठ्या मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज यांचा CSR ऍक्ट असतो. या CSR मधून त्यांना कुठलंही अमाऊंट मिळत नसावी. थोडक्यात काय की ज्या गरजू संस्था आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मग आता हे व्हेरीफाय करताना आपण त्यांचा मागच्या 3 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट व्हेरीफाय करतो. ह्या क्रायटेरियामध्ये जी संस्था बसते आपण त्याच संस्थेला धान्य देतो. अच्छा. पण तुम्हाला म्हणजे याच्यात मला बरेच ओव्हरहेड्स दिसत आहेत की संस्था निवड, त्यानंतर तिचं व्हेरिफिकेशन आणि ती ऑथेंटिक आहे की नाही, तर हे सगळी रचना तुम्ही कशी लावता किंवा हे तुम्ही कसं ठरवता? आपले एक मुठ्ठी अनाज व्हॉलेंटियर मध्ये एक सेपरेट टीम आहे की ज्या ह्या संस्था व्हेरीफाय करते. मी जे आता थोड्या वेळापूर्वी जे 3 क्रायटेरिया सांगितले ते तर कागदोपत्री व्हेरिफिकेशन आहे. त्यानंतर आपली जी डेडिकेटेड टीम आहे त्यातले काही सदस्य स्वतः त्या संस्थेला व्हिजिट करून येतात आणि त्या संस्थेचं मुलं किंवा जे सिनियर सिटीजन असतील यांची प्रत्यक्ष स्थिती बघून येतात. तेव्हाच आपण त्या संस्थेला धान्य देतो. अच्छा. आणि आत्ता तुमचं कार्यक्षेत्र कोणकोणतं आहे सध्या या अभियानाअंतर्गत? एक मुठ्ठी अनाज अभियान हे पुण्यातल्या 7 उपनगरामध्ये चालतं. त्यामध्ये पिंपळे सौदागर,
विशालनगर, पिंपळे निलख, हिंजवडी, तथावडे, नंतर वाकड, विश्रांतवाडी, अशा वेगवेगळ्या 7 उपनगरामध्ये एक मोठे अनाज अभियान चालतंय. मुख्यत्वे पिंपरी चिंचवडमध्ये. मुख्यत्वे पिंपरी चिंचवडमध्ये. अच्छा. आणि किती सोसायटी वगैरे त्याचं काही तुमच्याकडे आकडेवारी आहे की किती सोसायटी, किती स्वयंसेवक तुमच्याकडे आहेत? आजपर्यंत 87 सोसायटी आपल्याशी जोडल्यात. बर. पण मागच्या महिन्यापर्यंत कन्सिस्टंटली 85 सोसायटी आपल्याबरोबर काम करतायत. आणि सर्वप्रथम पहिल्यांदा आता मी असं विचारेन की हा एवढा मोठा पसारा जो आहे, ओके, तर ह्या म्हणजे काम चांगलं करताय तुम्ही सर्वजण, पण ह्याची सुरुवात नक्की झाली कुठून? हे कसं सुचलं की असं काहीतरी करावं म्हणून? मी गेले 10-12 वर्षापासून समाजसेवा करायचा प्रयत्न करतोय. मी जाणून बुजून प्रयत्नच म्हणेल, हा. कारण जे काय आपल्या हातून होतं ते परमेश्वर घडवतो. वा. 2019 मध्ये ह्या अनाथ आश्रमाच्या मुलांसाठी आम्ही काही कॉम्पिटिशन्स ठेवल्या होत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून. त्याची जबाबदारी माझ्याकडे होती. अच्छा. मॅनेजमेंट करण्याची. वा. तिथे एक 4-5 वर्षाचं बाळ माझ्याकडे आलं आणि मला म्हटलं, काका मला ओळखलं का? मी काय ओळखलं नाही त्याला. मग त्याने मला सांगितलं की तुम्ही 2-4 महिन्यापूर्वी आमच्या आश्रमात आले होते आणि मला इथे पप्पी घेतली होती. बर. ही एक गोष्ट अशी होती की जी मला खालून वरून हालून गेली. आपल्या घरात मुलं असतात, जे काय समजा आपण त्यांना खूप प्रेम करतो. कधी कधी ते ओव्हर होतं. आपल्या घरातल्या मुलांना दिलेलं प्रेम लाड जास्ती होतात मुलांना. हा. पण अनाथ आश्रमामध्ये गोष्ट अशी आहे की त्यांना त्यांचं काम सगळं शिटीवर चालतं. शिटी वाजली की उठायचं, शिटी वाजली की जेवायला यायचं, शिटी वाजली की निघायचं. त्यांना प्रेम करणारं कोण नाही. अगदी बरोबर. आणि तेव्हा माझ्या नकळत मी त्या बाळाची पप्पी घेतली असेल, पण त्याला ते प्रेमाची जाणीव झाली आणि त्याने माझा चेहरा लक्षात ठेवला. अरे वा. तेव्हाच ठरलं होतं की यांच्यासाठी काहीतरी करायचं. त्यानंतर करोना आला. मग करोनाचं काम झालं. मग करोना संपल्यानंतरही, म्हणजे त्या करोनाचे जे 2-3 वर्ष होते, माझ्या डोक्यात तेच चाललेलं, कसं करायचं, काय करायचं. मग आपले 2-3 साथीदार बरोबर घेतले, भरपूर ब्रेनस्टॉर्मिंग केली की करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. एक कन्सेप्ट एकदम क्लिअर होतं डोक्यात की पैसे घ्यायचे नाही. बर. का नाही घ्यायचे? कारण कोणीही तुम्हाला देणार, आज देणार, उद्या देणार, परवा देणार, बरोबर, पण कन्सिस्टंट पैसे तुम्हाला मिळणार नाही. दुसरी गोष्ट, त्या पैशाचा तुम्हाला हिशोबही द्यावा लागेल. खरंय. त्या हिशोबात कुठे गफलत झाली ते आपली समाजसेवा बाजूला राहील आणि हे अर्थकारण काहीतरी वेगळं सुरू होईल. अगदी बरोबर. मला ते करायचं नव्हतं. मग भरपूर अशी ब्रेनस्टॉर्मिंग केल्यानंतर डोक्यात असं आलं की आपण धान्य घ्यावं. अच्छा. पण धान्य किती घ्यावं? अर्धा किलो, 1 किलो. मग त्यावर डोकं 24 तास डोक्यात ते विचार होतं की काय कसं करावं. त्या पिरियडमध्ये गावी आमच्या नात्यामध्ये एक लग्न होतं आणि तिथे जे आचारी, जे स्वयंपाक करणारे आहेत, त्यांच्याशी बोलता बोलता त्यांनी मला विचारलं की, म्हणजे आम्हाला विचारलं की किती लोक जेवायला येणार आहेत. सांगितलं की बाबा 1000 लोक जेवायला येतील. मग त्यांनी कॅल्क्युलेशन केलं, तुम्हाला इतका गहू लागेल, इतका तांदूळ लागेल वगैरे. मी त्यांना म्हटलं तुम्ही हे कसं केलं हो? मग ते म्हटले की अहो सिंपल आहे, एक माणसाला जेवायला 200 ते 250 ग्राम धान्य लागतं. बर. क्लिक झालं की आपल्याला हेच घ्यायचं आहे लोकांना. हेच गणित. पण आता पुढची अडचण ही होती की तुम्ही जेव्हा लोकांना सांगणार तेव्हा काय सांगणार, साहेब 200 ते 250 ग्राम धान्य द्या. ते क्वांटिफाय करण्यापेक्षा एक असतं आपली व्यावहारिक भाषा आणि एक भावनिक साध असायला हवी. एक व्यावहारिक भाषा असते आणि एक तुमची गणिती भाषा असते. व्यावहारिक भाषेमध्ये आपण जे लोकांना बोलणार ते व्यावहारिक भाषेत बोलणार नॉर्मल. मग त्याच्यामध्ये तुम्ही हे थोडीच म्हणणार आहे साहेब 200-250 ग्राम धान्य द्या. नवीन प्रश्न उभा राहिला, आता काय करावं. मग एकदा त्यानंतरच एक 4-5 दिवसानंतर आमच्या घरात आमची बायको दळण करत होती. मग त्यामध्ये ती दळण मोजायला, म्हणजे असा हातात धरून दळण मोजत होती किंवा हे इतकं, हे इतकं. अच्छा. तिथे ते क्लिक झालं की ह्या हातामध्ये 200 ते 250 ग्राम धान्य मावत असेल. मग आपण लोकांना एक ओंजळभर धान्य द्या असं म्हणू, म्हणजे ते 200 ते 250 ग्राम धान्य होईल. आता पिंपळे सौदागर, वाकड किंवा हा जो पिंपरी चिंचवडचा परिसर आहे, हा मिनी भारत आहे. यामध्ये सर्व भाषीय लोक आहेत.
सर्व भाषेत मग त्याला सर्व आपण प्रांतात. हिंदीत कन्वर्ट केलं, एक हम्म. मुठ्ठी अनाज. बर. आणि जसं मी पहिले कन्सेप्ट सांगितलं हम्म. की 60 जेवणांपैकी एक जेवण तुम्ही स्पॉन्सर करा महिन्यातून एकदा एका मुलाचं. बर, म्हणून एकदा हा अभियान महिन्यातनं एकदा महिन्यातनं चालतं. एकचदा चालतं. बर, छान, असा सगळा इतिहास आहे. खूप उत्तम. आता तुम्ही म्हणलात ह्याच्यामध्ये मग मला लॉजिस्टिक एक प्रॉब्लेम असा जाणवला की जर का मला काही द्यायचं असेल एखादं धान्य वगैरे, हम्म. तर आपण काय धान्य देतो ते तुम्ही मला सांगाच, पण समजा मला गहू द्यायचे तर मी काही ओंजळभर माझ्या घरातलं धान्य काढून पिशवीत भरून किंवा डब्यातनं आणून तुमच्या इथे ओतणार आहे का? त्याची काय सिस्टीम आहे तुमची? याची आपण एक व्यवस्थित पद्धत डिफाईन केलेली आहे. हे अभियान महिन्यातून 3ऱ्या किंवा 4थ्या रविवारी होतं. आपण ज्या रविवारी आपलं अभियान असतं त्या दिवशी त्या सोसायटीमध्ये एखाद्या कॉमन प्लेसवर ड्रम लावतो आणि बॅनर्स लावतो. बर. आणि लोकांना विनंती करतो की तुम्ही इथे धान्य टाका. आपला आग्रह असतो की गहू, तांदूळ, तूरडाळ आणि मूगडाळ द्या. का? म्हणून कारण हे लॉंग टर्म आहे. बरोबर. हे 2 महिने, 6 महिने, शेल्फ लाईफ जास्त आहे त्यांची. शेल्फ लाईफ जास्त आहे, ते टिकू शकतात. पण त्यामध्ये लोक बिस्किट देतात, तेल देतात, अच्छा, ते पण घेतात, साखर देतात. मग आता ही त्यांची प्रेमाची भावना म्हणून आपण ते नाकारत नाही. बरं, आता जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही फक्त हे एवढंच धान्य द्यायचं, मग ते कागदाच्या पुडीत बांधून द्या. किंवा आपले सेपरेट बॉक्सेस आहेत, म्हणजे छोटे छोटे जे बॉक्सेस कोणी दिले त्याच्यामध्ये मिक्स करून द्या. 2-3 घरं मिळून ते तेवढी टाकून द्या. एका डब्यात जरी आलं प्लास्टिकच्या वगैरे, जे रिसायकल होणारं प्लास्टिक, बरोबर, त्या प्लास्टिक मध्ये जरी आलं 4-5 घराचं, आपण घेतो. आता मला ह्याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. ओके, एक म्हणजे समजा मी किंवा माझा मित्र, ओके, समजा मी आज इथे राहते पण उद्या समजा मी अमेरिकेत गेलो वगैरे आणि मला तरी कॉन्ट्रीब्युट करायचंय, तर तिथे मी अमेरिकेतून पाठवू शकणार नाही, तर काय करता येईल? हा एक भाग. किंवा असे काही लोक असतील जे पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये राहत नाहीत पण त्यांना काहीतरी कॉन्ट्रीब्युट करायची इच्छा आहे, तर त्यांनी कसं करावं, ह्याच्यामध्ये सहभागी कसं व्हावं? जी लोक पुण्याच्या बाहेर राहतात किंवा जे 7 उपनगर मी तुम्हाला सांगितलं त्यापेक्षा त्यापासून दूर राहतात, किंवा ते इथे राहतात पण काही कामानिमित्त लग्नाला किंवा काही त्यांच्या बाहेर गेले असतील, ते सुद्धा याच्यात कॉन्ट्रीब्युशन करू शकतात. कसं करायचं? तुमच्या शेजारच्याला कॉल करा, त्याला सांगा बाबा मी तुला पैसे टाकून देतो, तू त्या समोरच्या दुकानातून सामान घेऊन इथे टाकून दे. अच्छा, डेलिगेट करा थोडक्यात. आपण पैसे घेत नाही, पैसे कुठल्याही परिस्थितीत घेणार नाही. बेनिफिट कुठल्याही याच्यात घेतलं जाणार नाही. ठीक. मग जेव्हा तुम्ही परत येणार मग तेव्हा 3-4 महिन्याचं तुम्हाला जे टाकायचं ते करावेच टाकलं. आता मला सांगा की समजा तुम्ही म्हणताय की सोसायटीच्या आवारात एक ड्रम लावला जाईल, त्यात समजा 50-60 घर आहेत, त्यांनी तिथे आणून ठेवलं जाईल. आता कदाचित असं तुम्ही सेग्रिगेशन करू शकता की एखादा गहू आहे, एखादा तांदूळ आहे, ज्वारी, पण जसं कोणी वेगवेगळं काही पण आणून ठेवतंय, कदाचित ते सगळं एकाच ड्रम मध्ये सुद्धा जात असेल, तर ते तुम्ही जेव्हा देता तेव्हा तुम्ही त्याचं सेग्रिगेशन वेगवेगळं करता किंवा एकत्र करता, कारण वेगवेगळ्या प्रकारचे प्रतीचे गहू असतील ते तुम्ही एकत्र करून एकत्र पोत्यात वगैरे घालून देता का जसे आहेत तसे देता? गोष्ट अशी आहे की आपण सकाळी 9 वाजेपासून 4 वाजेपर्यंत ड्रम लावतो. 4 वाजता आपली टीम 85 सोसायटी मधून सामान जमा करते. बर. सेग्रिगेशन करायला आपल्याला वेळ नाही. बर. त्यातल्या त्यात आपल्याला सोसायटीलाही सांगायचंय, एक मुठ्ठी अनाज हे कम्प्लीट ट्रान्सपरन्सी मेंटेन करते. बरोबर. अगदी 100% एक दाण्याचा हिशोब आम्ही लोकांना देतो, तुमच्याकडून किती घेतलं हे किती गेलं. ते कसं करता? तेही सांग. आता जर समजा आम्ही एखाद्या सोसायटीत आलो, तिथे जवळपास 4 ड्रम असतात. बरोबर. जर सोसायटीमध्ये घरं कमी असतील तर ते 2 ड्रम करतो आम्ही. बरं. 4 ड्रम असतात, त्यातला 1 ड्रम असतो गहू, 1 ड्रम असतो तांदूळ आणि 1 ड्रम असतो डाळींसाठी, आणि 3रा जो ड्रम असतो तो मिसॅलिनियससाठी. तुम्ही म्हटलं ते अतिशय योग्य आहे. तांदूळ हे 600 प्रकाराचे आहेत, गहूंचे जवळपास 70 प्रकार आहेत. कोणी कुठला गहू खातं, कोणी कुठला तांदूळ खातं, मग हे त्यांच्या पॅकेट्समध्ये येऊन टाकतं. आपण त्या सोसायटीमधून तांदूळ किती घेतला, गहू किती घेतला हे वजन करून सोसायटीला सांगतो, आणि हे सगळं एका गोणीत पॅक करतो, त्याला सील केलं जातं आणि ती गोणी संस्थेला जाते. मग हे सेग्रिगेशन करायचं काम संस्थेचं, ते संस्थेने करावं. तांदूळ एकाकडे करतील, गहू एकाकडे करतील, डाळी एकाकडे करतील. ओके, मग तो त्यांचा प्रश्न आहे, ते कसं मेंटेन करायचं. बरोबर. हा, म्हणजे आपल्या स्वयंसेवकांची आपली जी काही लिमिटेड मॅनपॉवर आहे तिचा योग्य वापर करताय असं म्हणायला हरकत नाही. याच्यामध्ये अजून एक मला प्रश्न पडला की जेव्हा लोक पॅक फूड देतात, म्हणजे तुम्ही म्हणता बिस्किट वगैरे देतात, तर मग त्याच्यामध्ये जर का काही एक्सपायर्ड प्रॉडक्ट्स आली तर? हा आपला नियम आहे.
आपण जेव्हाही पॅक फूड घेतो हा, तेव्हा त्याची एक्सपायरी डेट चेक करून घेतो. अच्छा, ती सगळ्यात बघितली जाते. जी आपण प्रत्येक सोसायटीला हे नियम सांगितलेले आहेत बरोबर, की आम्ही कुक फूड म्हणजे शिजवलेलं अन्न घेणार नाही. घेणार नाही. बर, दुसरी गोष्ट, जर एखादं पॅक फूड असेल हा, तर त्याची एक्सपायरी डेट आपण चेक करून घेतो. ती एक्सपायरी डेट ही 3 महिन्याच्या पुढची असावी. बर, जर ती 3 महिन्याच्या आतली असली तर आपण तिथे सोसायटीला हँडओव्हर करून देतो की आम्ही हे घेणार नाही. घेणार नाही. बर, कारण एक्सपायरी डेट गेल्यानंतर जर ते चुकून कोणत्या मुलाच्या किंवा सिनियर सिटीजनच्या पोटात गेलं बरोबर. तर काही त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. ते होऊ नये म्हणून अच्छा, आपण हे प्रिकॉशन. तुम्ही सिनियर सिटीजन म्हणालात, हा एक वेगळाच विषय आहे खरं, की अनाथ मुलं हा आपण आता अगोदरच्या बोलण्यातनं अनाथ आश्रम हा विचार केला होता, त्यात माझ्या डोक्यात मुलं होतं. तर तुम्ही वृद्धाश्रमांना सुद्धा देता की अजून दुसरे कुठले वेगवेगळे संस्था आहेत ज्याच्याशी एक तुम्ही? मुठ्ठी अनाज अभियानातून हं. आपण अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आणि नारी आश्रम यांना मदत करतो. महिला आश्रमांना पण देतात. अनाथ हा शब्द मुलांसाठीच आहे असं नाही, बरोबर, वृद्ध सुद्धा अनाथ असू शकतात. म्हणूनच बोललो मी. हा, काही नारी आश्रम आहेत की जिथे काही चुकीच्या मार्गाला लागलेल्या किंवा चुकीच्या याच्यात ढकललेल्या आया बहिणी आहेत, तेही अनाथच आहेत. कारण खरंय. त्यांना समाज स्वीकारत नाही. समाज स्वीकार. खरं. मग त्यावेळेस काय करणार? म्हणून तेही अनाथ आहे. आपला जो बेस आहे तो ह्या अनाथ या शब्दावर आहे. बर, मग तो अनाथ कोणी असू शकतो. स्त्री असू शकते, पुरुष असू शकतो, मुलगा असू शकतो, सिनियर सिटीजन असू शकतो. इतक्या वेगवेगळ्या स्तरातनं तुम्ही धान्य गोळा करताय, 85 सोसायटी म्हणालात, तर धान्य जे गोळा होतं त्याच्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे, की कुठल्या प्रतीचं, लोकांचा रिस्पॉन्स कसा असतो, कसं लोक देतात, त्यांची म्हणजे ज्याला आपण दानत म्हणतो, तिच्याबद्दल तुमचं काय मत आहे? खूप चांगले अनुभव आहेत. गेल्या 4 वर्ष 7 महिन्यामध्ये या 7 उपनगरामध्ये अतिशय उत्तम प्रतीचं सामान मिळतो. अरे वा, म्हणजे गहू असू देत, तांदूळ असू देत, तेल असू देत, उत्तम प्रकारचं. असं होत नाही की कोणी कोणाच्या घरातला उरलेला सामान इथे येऊन डंप करेल. अच्छा, अतिशय उत्तम प्रकारचं धान्य मिळतं आणि पौष्टिक म्हणता येईल. अरे वा, पौष्टिक धान्य मिळतं. छान. या व्यतिरिक्त मग पुढचा प्रश्न माझा असा आहे की एकूण स्टॅटिस्टिक्स मध्ये किती आपण दिलंय आतापर्यंत, किती संस्थांना दिलंय आणि महिन्यात साधारण किती धान्य गोळा होत आहे आपल्याकडे, असं काही ऑन अँड ॲव्हरेज डेटा देता येईल आपल्याला? मागच्या 4 वर्ष आणि 7 महिन्याचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास खरंच खूप छान होता. आपण एक मुठ्ठी अनाज अभियान सुरू केलं 2 सोसायटीपासून. आज एक मुठ्ठी अनाज अभियान 85 सोसायट्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. सुरुवातीला आपले फक्त 4 कार्यकर्ते होते. आज 750 कार्यकर्ते या अभियानात काम करतात. आपलं पहिलं कलेक्शन जुलै 2021 तेव्हा 228 किलो होतं आणि आता ऑन एन एव्हरेज आपण दर महिन्याला 7,000 किलो धान्य घेतो. अरे, जस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये आपण 18,000 किलो धान्य जमा केलं. अरे वा, आतापर्यंतची जर टोटल पाहिली तर 2,67,000 किलो धान्य एक मुठ्ठी अनाज अभियानाच्या माध्यमातून आपण जमा केलंय आणि महाराष्ट्रातल्या 58 वेगवेगळ्या संस्थांना आपण दिलेलं आहे. 4 वर्ष 7 महिने जेव्हा मी म्हणतो तेव्हा ते 1600+ दिवस होतात. बर, हा, आणि थोड्या वेळापूर्वी जसं मी सांगितलं की एका माणसाला जेवायला 200-250 ग्राम धान्य लागतं. हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर गेल्या 4 वर्ष 7 महिन्यामध्ये आपण जवळपास 13.5 लाख जेवण केलेली आहेत. अरे वा, आणि ते जर आपण 1600ने डिवाइड केलं तर दररोज 800 मुलं किंवा सिनियर सिटीजन हे पोट भरून जेवण करत आहेत. अरे वा, किती चांगलं काम आहे. पण ह्याबरोबरच माझ्या आता डोक्यात एक प्रश्न आला. 6,000 किलो म्हणाला तुम्ही एका महिन्यात, 6 ते 7,000 6 ते 7,000 किलो. त्या जे काही अन्न धान्य जमा होत आहे ते जेव्हा एखाद्या संस्थेला दिलं जातं तर तुम्ही ह्याची खातरजमा करता का, की ते वाया नको जायला, अति नको व्हायला त्यांना, किंवा एखाद्या संस्थेला ते किती दिवस पुरू शकतं, याच्याबद्दल तुमचं काही अनालिसिस आहे का, की किंवा तुम्ही ते सॅग्रिगेट कसं करता, की ह्या संस्थेला आपण 2,000 द्यावं का, किंवा त्यांच्या इथले लिमिटेड डिमांड, त्यांची सप्लाय तुम्ही कशी मॅच करता, याच्याबद्दल तुमच्याकडे काही आहे का रचना अशी वेगळी? गेल्या 4 वर्ष 7 महिन्यामध्ये आपल्याला एवढा तर अनुभव आलेला आहे की समजा 10 मुलं असले एखाद्या संस्थेमध्ये तर त्यांना महिन्याला 200 किलो धान्य लागतं. महिन्याला? बरं. त्यामध्ये गहू, तांदूळ वगैरे असं सगळं मिळून 200 किलो? सगळे मिळून 200 12 24 म्हणजे साधारण 2400 किलो
त्यांना एका वर्षाला लागतं. 10 मुलं दहा असली- 10 मुलांसाठी 10 लोक 2400. असले तर. बरोबर. हा, मग आता ऑन एन एव्हरेज मी तुम्हाला सांगितलं 6 ते 7,000 किलो धान्य आपल्याला येतं. बरोबर. आता जर अशी संस्था आहे की जिथे फक्त 10 मुलं आहेत हा, आणि त्यांना जर आपण 7,000 किलो धान्य दिलं तर ते जास्त होईल. बरोबर. हा, हे एक तोच प्रश्न होता माझा. हा, कॉमन. हम्म. आपण अशा वेळेस काय करतो की ज्या 2 संस्था किंवा 3 संस्था घेतल्या जातील हम्म. आणि त्यांना ते समान भाग्यामध्ये आपण देऊन देतो. जनरली आपला प्रयत्न असा असतो की जिथे 100 लोक आहेत, 100 मुलं आहेत किंवा 100 सिनियर सिटीजन आहेत, अशा संस्थेला आपण धान्य देतो. म्हणजे 100 लोक जर असली तर ते 7,000 किलो धान्य हे त्यांना जवळपास 6 महिने पुरतं. वा. याच्याने एक होतं, एक तर ते धान्य वाया जात नाही, कीड लागत नाही, हा, ते- फेकलं जात नाही. हम्म. 6 महिन्यात 7 महिन्यात ते धान्य वापरण्यात येतं. अतिउत्तम. हे इतकं मोठं अभियान जे आहे त्यामागे लागणारे स्वयंसेवकांची फळी सुद्धा खूप मोठी असणार आहे, तर ती तुम्ही कशी जोडताय? सुरुवातीला जरा कठीण झालं. तुम्ही म्हणला सुरुवात 3-4 जणांपासून सुरुवात झाली, मग नंतर कसे जोडले गेले लोक? लोकांना कन्सेप्ट पटवून देणं, लोकांना सांगणं. त्यातल्या त्यात आपला जर हा एरिया बघितला हा. म्हणजे पिंपरी चिंचवडचा, तर हा आयटीचा आहे. बरोबर. हे खुर्चीत बसणार, हा. कारमध्ये फिरणार, एसी मध्ये फिरणार. ही लोक गुन्ह्या कशी उचलतील? अगदी बरोबर. मग जेव्हा त्यांना हळूहळू हे महत्व कळायला लागलं, बरं आपण कामाची विभागणीही तेवढ्याच याच्यात केली की प्रत्येकाला हे कन्व्हिनियंट व्हावं. अच्छा. म्हणजे जसं आपण 2 लेअर मध्ये काम करतो, एक आहे सोसायटी लेवल, एक आहे नगर लेवल. सोसायटी लेवलच्या कार्यकर्त्यांना काय करायचं आहे, त्यांच्या सोसायटीमध्ये पब्लिसिटी करायची. बरोबर. मग ते व्हॉट्सअपमध्ये असू दे, टेलिग्राम मध्ये असू दे, त्यांचा ईमेल असू दे, काय किंवा नोटीस बोर्ड वगैरे, त्यांना कन्व्हिनियंट झालं. बरोबर. ज्या दिवशी आपलं अभियान आहे त्या दिवशी ड्रम लावायचे, त्यासाठी सोसायटी मॅनेजर झालं. बरोबर. ते लोक त्यांच्या तेवढा त्यांच्या चौकटीत राहून ते मदत करू शकतात. मेन काम येतं जे संकलनवाले आहेत, की जे सोसायटी जाणार, तिथला तो सामान सॉर्टिंग करणार, वेईंग करणार, आपलं गुगल फॉर्म भरणार आणि मग ते आपल्या टेम्पोमध्ये टाकून घेऊन येणार. असे आपल्याकडे 40-42 कार्यकर्ते आहेत. अच्छा. डेडिकेटेड कार्यकर्ते दर महिन्याला स्वयंस्फूर्तीने येतील आणि हे काम करून जातील. पण त्यांच्यावरही लोड होऊ नये अशी आपली अपेक्षा असते. मग त्यामध्ये आपण काय करतो, एक 3-3, 4-4 लोकांचा ग्रुप करून त्यांना 4-5 सोसायटी असाइन करतो आणि ते 4-5 सोसायटीतून ते सामान घेऊन येतात. आणि आता जे लॉजिस्टिकचा जो भाग आहे, संकलन ज्याला आपण म्हणतोय, तर ते आणतात कसे सगळे? ते स्वतःच्या गाडीतून आणतात, रिक्षा करून आणतात, ते कसं करता तुम्ही? आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च कोण करतो? सुरुवातीला आपण आपल्या कारमधनं आणायचो. बर. पण जसं हा पसारा वाढत गेला तर आपण आता ते टेम्पो घेतो. 4 चाकी टेम्पो असतात. अच्छा. त्यामध्ये 1000 ते 1,500 टन सामान आपण आणू शकतो, जाऊ शकतो. आपण टेम्पो घेतो. खर्चामध्ये मग जर म्हटलं तर सेवावर्धिनी आपल्याला मदत करते. अच्छा. किंवा आपले व्हॉलंटियर्स स्वतःही स्वखर्चाने सुद्धा त्यात सहभाग घेतात. आणि आपण एका ठिकाणी गोळा करून आणल्यानंतर संस्था कशी घेऊन जाते, का आपण त्यांना दारापर्यंत नेऊन देतो? आपण सगळं सामान जे आहे ते कोकणे चौक पिंपळे सौदागर मध्ये आणतो आणि तिथे त्यांच्या स्वाधीन करतो. संस्था मग ते पुढे घेऊन जाते. खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे. आणि इतके लोक जर का जोडले गेलेले आहेत या उपक्रमामध्ये, तर हेच अभियान आपल्याला स्केल अप करता येईल का? म्हणजे फॉर एक्झाम्पल की ह्याच्या अन्नधान्याच्या गरजेपेक्षाही अशाही काही गरजा असतील संस्थांच्या, ज्या आपण एवढी सज्जन शक्ती जर का जोडली गेली आहे तर ती चॅनलाइज करता येईल का? ह्याच्याबद्दल काही तुम्ही विचार केलाय का? 2 वर्षापूर्वी आपण एक छोटासा उपक्रम केला होता, एक मोठ्या अनाच्याच अंब्रेला खाली. बर. आपल्या ह्या ज्या 700 कार्यकर्ते आहेत त्यामध्ये जवळपास 70 महिला वर्ग पण आपल्याशी जोडलेला आहे. बर. त्यातले आपण जवळपास 30-32 महिला वर्गांना एकत्रित केलं. त्यांना गायनाकॉलॉजिस्ट, सायकोलॉजिस्ट कडनं ट्रेनिंग दिली. आणि असे जे अनाथ आश्रम की जिथे मुली आहेत, आपण त्यांना आता मुली 10-12 वर्षानंतर, ज्यांचं वय 10-12 वर्ष क्रॉस झालं, त्यांचा हार्मोनल चेंजेस होतात. मग हे हार्मोनल चेंजेस त्यांना सांगायला कोणी नसतं. तिथे एक मोठ्या महिला वर्ग पुढे आला आणि त्यांनी जवळपास 200 मुलींना या याच्यामध्ये एज्युकेट केलं. बरं, हे एज्युकेट करत असताना काही मुलींचं काही फिजिकल प्रॉब्लेम्स वगैरे लक्षात आले. आपण त्यांची ट्रीटमेंट पण करून दिली. अरे वा. भले ते सरकारी हॉस्पिटलमधनं असू देत किंवा कोणी प्रायव्हेट याच्यामध्ये करून दिलं, पण आपण त्यांची ट्रीटमेंट करून दिली.
फेब्रुवारी 2026 मध्ये आपण एक मुठ्ठी अनाजमध्ये एक ऍडिशनल ड्राईव्ह घेणार आहोत. फेब्रुवारी म्हणजे येणाऱ्या महिन्यात. बर अमरावतीची एक संस्था आहे, सहारा बहुउद्देशीय संस्था म्हणून. बर ही संस्था गडचिरोली, अमरावती, चिखलदरा या भागातल्या आदिवासी पाड्यांवर काम करते. बर ते जवळपास 400 टीनेजर्स, किशोरवयीन मुलींसाठी काम करतात. त्यांच्या आरोग्याची पूर्ण देखभाल घेतात. अरे वा. तिथे अडचण अशी आहे की तिथे एकतर सॅनिटरी पॅड मिळत नाही, मिळालं तर हे लोक अफोर्ड करत नाही, करू शकत नाही. म्हणून 22 फेब्रुवारी 2026 ला आपण एक मुठ्ठी अनाज बरोबर सॅनिटरी पॅड कलेक्शन हा सुद्धा ड्राईव्ह रन करणार आहोत. अरे वा, खरंच. आणि हा ड्राईव्ह आपल्या महिला वर्ग रन करणार आहेत. त्याला आम्ही पिंक ड्राईव्ह असं नाव दिलेलं आहे. अरे वा, खूपच सुंदर. आतापर्यंत जवळपास 80-85 महिला कार्यकर्ते त्यात उभे राहिलेले आहेत. अजूनही टीम बनते आणि ह्या 7 उपनगरामध्ये हा ड्राईव्ह चालेल. मला पूर्ण विश्वास आहे की कमीत कमी 10,000 सॅनिटरी पॅडचे पॅकेट्स आम्ही त्यांना देऊ. म्हणजे ह्या 400 मुलींचं 1 वर्षाचं काम होईल. अरे वा, खरंच छान. पुन्हा मी त्या गणिताकडे येतो. तुम्ही म्हणलात की आपण 7,000 किलो वेगवेगळ्या संस्थांना गरजेप्रमाणे देतो. कधी एक संस्था असेल, मोठी असेल तर, किंवा 2-3 देतो. त्यांना पुन्हा जर का वर्षभरानंतर जेव्हा त्यांची रिक्वायरमेंट आली तर तुम्ही त्यांना कसं केटर करता? म्हणजे त्यांना, कारण म्हणजे देणारे जरी असले आपल्याकडे आता एवढ्या उपनगरात आहेत, पण ज्यांना गरज आहे असे पण खूप लोक आहेत समाजामध्ये, संस्था खूप असतील. मग तिथे आपण एक स्वतः एक आपलं लिमिटेशन येत आहे का, किंवा ती बॉटलनेक होऊ शकतो का? म्हणजे माझा विचारायचा मुद्दा हा की एकदा मदत मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा मदत मिळवण्यासाठी काही वेटिंग पिरियड आहे का, किंवा नवीन जर संस्था येणार असतील तर त्यांचा नंबर येण्यासाठी त्यांना खूप वेळ वाट बघावी लागू शकते का, असं काही आहे का? आपला 6 महिन्याचा स्लीपिंग पिरियड असतो. बर. आज जर एखाद्या संस्थेला आम्ही धान्य दिलं तर ते पुढच्या 6 महिन्यापर्यंत आम्ही त्यांना देत नाही. बर. पण म्हणजे 6 महिने तुम्ही पुरेल एवढं देणार त्यांना सुरुवातीला? अर्थात 6 महिने पुरेल एवढं धान्य त्यांना होतं. मग 6 महिन्यानंतर त्यांनी रिक्वेस्ट करावी. आपल्या अभियानामध्ये ज्या ज्या रिक्वेस्ट येतात संस्थांच्या, आपण त्यांचं व्हेरिफिकेशन करतो आणि आपलं एक क्यू मेंटेन केलेलं आहे. बरोबर. त्या क्यू मध्ये आपण लावून देतो. 6 महिन्यानंतर त्या संस्थेची रिक्वेस्ट आली तर आपण त्यांना त्या क्यू मध्ये ऍड करून घेऊ. मग फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवर त्यांना धान्य दिलं जातं. अच्छा, बर, ठीक आहे. खरंच खूप सुंदर काम करताय तुम्ही. गरिबांसाठी म्हणा, किंवा जे गरजू मुलं असतील, वृद्ध लोक असतील, त्यांच्यासाठी तुम्ही त्यांची जेवणाची सोय करताय. अन्नदान एक श्रेष्ठ दान असं आपण म्हणतो. तर हे करता करता मला माहिती आहे, तुम्हाला मी ओळखतो, पण असे अनेक जे स्वयंसेवक आपल्या बरोबर जोडले गेलेत, त्यांची भावना काय असते, किंवा त्यांना एक अहमगंड येऊ नये याच्याबद्दल तुम्ही त्यांचं काही प्रबोधन करता का, तुमच्याच टीमचं? प्रबोधन करायची गरजच नाही सर. बर. सगळ्यात पहिली गोष्ट की ह्या अभियानाची डिझाईनच अशी आहे की जो तो येऊन त्याचं काम करून जातो. अच्छा. आणि अशा समाजसेवी अभियानामध्ये अहमगंड नसलेले लोकच जास्त दिवस टिकतात. अगदी खरं आहे. ज्यांना अहम आहे किंवा ज्यांना याच्यामध्ये काही स्वार्थ बघायचा आहे, हे जेव्हा बघतात की अरे इथे काही मिळणार नाही मला, ते आपसुकच निघून जातात. त्यांना काढायची गरज नाही पडत, ते त्याचे निघून जातात. माझा ऍक्च्युली पुढचा एक प्रश्न येणार होता. मी हे अगोदरचा थोडा काय म्हणतात त्याला सोपा प्रश्न टाकला. पुढचा प्रश्न माझा असा होता की तुम्ही समाजकारणात आहात, राजकारणात येण्याची इंटरेस्ट आहे का काही? मुळीच नाही. कारण मी असं ऐकत होतो की विनोद पाटील हे राजकारणामध्ये सुद्धा इंटरेस्ट घेणार आहेत. मुळीच नाही, ते आपलं क्षेत्र नाही. का बरं? चांगली लोक राजकारणात येणं ही पण एक काळाची गरज आहे. तुम्ही का नाही का म्हणताय? माझ्यापेक्षा चांगली लोक आहेत की समाजात. अरे वा, त्यांना घ्या. अरे वा, तुम्ही बॉल माझ्याकडे परतवून दिलेला आहे. बोलण्यात हरवू नाही शकत माऊलींना आपण. तर आपण आज इथेच समारोप करूयात. माऊली, आज आपण भेटलो विनोद पाटील यांना, ज्यांनी एक मुठ्ठी अभियान एक छोटस रोपटं लावलं होतं, जे आपण आता बघतोय की त्याचा वृक्ष झालेला आहे. आणि अनेक सोसायटीतर्फे 6,000 किलो
टन म्हणजे 6 टन 7 टन अन्न धान्य हे वेगवेगळ्या संस्थांना देतात. मोठी गोष्ट आहे. आणि या कामामध्ये त्यांना उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो, त्यांना अधिकाधिक स्वयंसेवक जोडले जावत आणि त्यांना अधिकाधिक बळ मिळो, हीच त्यांना शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला जर आम्ही एक मोठी अभियान, या संस्थेचं एक फेसबुक पेज पण आहे, युट्यूब चॅनल पण आहे. ते त्यांनी एक ट्रान्सपरन्सी मेंटेन करावी म्हणून त्यांनी ठेवलंय, मला माहिती आहे म्हणून मुद्दामून सांगतोय. तुम्हाला त्याची लिंक आम्ही देऊ कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही जरूर जाऊन ते पहा. आणि खरोखर हे अभियान इतक्या वर्षापासून इतकं म्हणजे नेटाने चालू आहे. आणि ते कसं चालू आहे आणि ते तुम्ही जर का आधीच देत असाल तर ते योग्य व्यक्तीपर्यंत कसं पोहोचवलं जातंय हे तुम्हाला त्या फेसबुक पेजवरती सुद्धा बघायला मिळेल. आणि कधी जर काही वाटलंच तर माऊली सदैव अवेलेबल असतातच. तर कधी आपण त्यांच्याशी बोलूयात. तुम्हाला काही लागलं तर तुम्ही कमेंट करा त्याच्यावरती. विनोद माऊली सुद्धा कमेंट करतील, उत्तर देतील. आणि काही जर विशेष काही प्रश्न असतील तर नक्की बोला माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.